कल्पना करा एखादा असा माणूस ज्याने वयाच्या अवघ्या 20-25 संपूर्ण विश्वाचे नियमच नव्याने लिहिले, ज्याच्या एका साध्या विचाराने शेकडो वर्षे जुने विज्ञानाचे पायाभूत सिद्धांत मुळासकट उखडून टाकले. हो, आणि तोच माणूस म्हणजे विज्ञानाचा देव मानला जाणारा हा माणूस त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात स्वतःच सुरू केलेल्या वैज्ञानिक क्रांतीच्या विरोधात उभा राहिला. अगदी हेच. हे खूपच विचित्र आहे ना. जो सर्वात मोठा बंडखोर होता तोच क्वांटम मेकॅनिक्सच्या नव्या जगासमोर हताश का झाला? हां, खऱ्या अर्थाने म्हणजे विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि काहीसा शोकाकुल विरोधाभास आहे. ज्या माणसाने न्यूटनसारख्या दिग्गजाचं साम्राज्य उद्ध्वस्त केले, तोच स्वतःच्याच विचारांच्या मर्यादेत कसा अडकला याची ही कहाणी आहे. आपण नेहमी त्यांना ते विस्कटलेले केस आणि E=mc² या समीकरणाच्या चौकटीतच बघतो. म्हणजे तीच प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर येते. हो ना, पण कसं आहे, त्यांच्या खऱ्या वैचारिक संघर्षाची गाथा त्याहून कितीतरी पट अधिक रंजक आहे. म्हणूनच आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याच या खऱ्या प्रवासाच्या मुळाशी जाणार आहोत. त्यांनी विज्ञानाचा पाया नेमका कसा बदलला, त्यांचे ते जगप्रसिद्ध विचारप्रयोग कसे काम करत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, क्वांटम सिद्धांताला त्यांनी इतका कडवा विरोध का केला? हो, हे सगळं आज आपण उलगडणार आहोत. तर त्यांच्या या विरोधाभासाकडे जाण्यापूर्वी त्यांनी जुने नियम कसे मोडले हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे हे काम त्यांनी कोणत्याही भव्य प्रयोगशाळेतून केलं नाही. अगदी बरोबर. त्यांनी हे स्वित्झर्लंडमधील एका साध्या पेटंट ऑफिसमध्ये बसून केलं. म्हणजे कल्पना करा, एखादा साधा डेटा एंट्री क्लार्क आपल्या लंच ब्रेकच्या वेळेत चक्क विश्वाचे नियम नव्याने लिहितोय. हे तसंच काहीसं आहे. हेच तर सर्वात आश्चर्यकारक आहे. बघा, साल होतं 1905. विज्ञानाच्या इतिहासात याला ॲनस मिराबिलिस किंवा चमत्काराचे वर्ष म्हटलं जातं. आइन्स्टाईन तेव्हा अवघे 26 वर्षांचे होते. बापरे, फक्त 26? हो, ते विद्यापीठातील प्राध्यापक नव्हते, तर लोकांच्या पेटंट अर्जांची छाननी करणारे एक सामान्य कर्मचारी होते. पण त्या एका वर्षात त्यांनी 5 असे क्रांतिकारी शोधनिबंध प्रकाशित केले, ज्यांनी भौतिकशास्त्राची दिशा कायमची बदलून टाकली. 5 शोधनिबंध एका वर्षात, आणि तेही नोकरी सांभाळून. हे नक्की कसं घडलं आणि या निबंधांमध्ये नेमके काय होते ते आपण क्रमाने समजावून घेऊया. नक्कीच. त्यांचा पहिला शोधनिबंध प्रकाशाच्या स्वरूपाबद्दल होता. त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. त्या काळी असा ठाम समज होता की प्रकाश हा लाटांच्या किंवा वेव्हच्या स्वरूपात प्रवास करतो. हां, म्हणजे सलग प्रवाह असल्यासारखा. बरोबर. पण आइन्स्टाईन यांनी हा विचार मांडला की प्रकाश हा सलग नसून तो ऊर्जेच्या अतिसूक्ष्म कणांच्या स्वरूपात असतो. या कणांना त्यांनी क्वांटा किंवा फोटॉन्स असं नाव दिलं. अच्छा, हे समजायला आपण थोडं सोपं करूया. म्हणजे मी असा विचार करत होते की प्रकाश एखाद्या पाण्याचा अखंड प्रवाह नसून तो छोट्या छोट्या गोळ्यांच्या किंवा बुलेटच्या स्वरूपात प्रवास करतो. अगदी तंतोतंत. आणि जेव्हा हे प्रकाशाचे कण एखाद्या धातूवर आदळतात तेव्हा ते तिथल्या इलेक्ट्रॉन्सला उडवून लावतात, बरोबर ना? होय. प्रकाशाची ऊर्जा या पॅकेट्समध्ये मोजली जाऊ शकते, हा तो विचार होता. आणि या शोधाने जुने सर्व समज खोटे ठरवले. विशेष म्हणजे याच कामासाठी त्यांना पुढे 1921चा नोबेल पुरस्कार मिळाला. सापेक्षतावादासाठी नाही बरं का. अरे चा, ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसते. पण ते तिथेच थांबले नाहीत. त्यांचा मोर्चा त्यानंतर अणूंच्या म्हणजेच ॲटम्सच्या शोधाकडे वळाला. हो, त्यांचा दुसरा आणि तिसरा निबंध ब्राउनियन गतीवर होता. एक मिनिट, इथे एक ऐतिहासिक संदर्भ समजून घेणं महत्त्वाचं वाटतं मला. आज आपल्याला अणू अस्तित्वात आहेत हे नक्की माहिती आहे, पण त्या काळात म्हणजे 1905 मध्ये शास्त्रज्ञांमध्ये याबाबत मतभेद होते ना? हो तर. अणू ही संकल्पना अस्तित्वात होती, पण ती केवळ गणितात सोयीची म्हणून वापरली जायची. डोळ्यांना न दिसणारे अणू खरोखर असतात हे सिद्ध कसं करायचं हा मोठा प्रश्न होता. मग आइन्स्टाईन यांनी यासाठी ब्राउनियन गतीचा वापर कसा केला? बघा, सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास पाण्यात तरंगणारे परागकण सतत एका विचित्र यादृच्छिक पद्धतीने हलत असल्याचे दिसत होते. पण ते का हलतायत हे कोणाला सांगता येत नव्हतं. हां, मग त्यामागे नेमकी काय प्रक्रिया घडत होती? हे एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा एका मोठ्या फुटबॉल मैदानावर एक प्रचंड मोठा फुगा ठेवलाय आणि हजारो अदृश्य माणसे त्या फुग्याला चारही बाजूनी धडका मारत आहेत. अच्छा, म्हणजे लांबून बघणाऱ्याला माणसे दिसणार नाहीत, त्याला फक्त तो फुगा अचानक इकडे तिकडे उड्या मारताना दिसेल. अगदी बरोबर.
आइन्स्टाईन यांनी गणिताच्या आधारे सिद्ध केले की पाण्यात दिसणारे परागकण हा तो फुगा आहे आणि पाण्याच्या अदृश्य अणूंच्या सततच्या धडकेमुळे ते हलत आहेत. या एका गणिताने अणूंच्या अस्तित्वावर कायमची मोहर उमटवली. हे खरोखर अफाट आहे. प्रकाशाचे कण सिद्ध केले, अणूंचं अस्तित्व सिद्ध केले आणि तरीही त्यांचा सर्वात मोठा शोध अजून बाकी होता. विशेष सापेक्षतावाद. होय, स्पेशल रिलेटिव्हिटी. इथे त्यांनी वेळ आणि अवकाश याबद्दलची न्यूटनची 300 वर्ष जुनी समजूत खोडून काढली. पण मला इथे एक प्रश्न पडतोय. आइन्स्टाईन यांनी हे सगळं फक्त अंदाजाने शोधलं की त्यामागे काही प्रत्यक्ष प्रयोग होते, म्हणजे उपकाळं वगैरे वापरून? नाही, त्यांनी केवळ प्रयोगांवरील डेटावर अवलंबून न राहता डिडक्टिव्ह रिझनिंग आणि मूलभूत तत्वांचा वापर केला. इथेच त्यांच्या विचारप्रयोगांची खरी ताकद दिसून येते. ज्याला ते गेडांकन एक्सपेरिमेंट म्हणायचे, तेच ना? हो. आइन्स्टाईन नेहमी म्हणायचे की ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्वाची आहे. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी स्वतःला विचारले होते, जर मी प्रकाशाच्या वेगाने एखाद्या किरणावर स्वार होऊन प्रवास केला तर आजूबाजूचे जग कसे दिसेल? बापरे, 16व्या वर्षी असे विचार! आणि या एका साध्या पण अत्यंत खोल प्रश्नातूनच विशेष सापेक्षतावादाचा जन्म झाला, बरोबर? नक्कीच. यातूनच त्यांनी असा निष्कर्ष काढला की विश्वात फक्त प्रकाशाचा वेग कायम असतो, बाकी सर्व काही बदलू शकतं. आपण नेहमी घड्याळातील वेळ ही सर्वांसाठी सारखीच असते असं मानतो. पण आइन्स्टाईन यांनी दाखवून दिलं की वेळ ही पाहणाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. म्हणजे जर कोणी प्रकाशाच्या वेगाच्या जवळपास प्रवास करत असेल तर त्याच्यासाठी वेळ संथ गतीने पुढे जाईल. अगदी बरोबर. आणि याच सिद्धांताचा पुढचा टप्पा म्हणजे विश्वातील सर्वात प्रसिद्ध समीकरण E=mc². वस्तुमान आणि ऊर्जा या दोन वेगळ्या गोष्टी नसून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण हे सर्व केवळ 1905 या एका वर्षातलं काम होतं. हा खऱ्या अर्थाने एका नव्या युगाचा आरंभ होता. पण असं म्हणतात ना की त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा विचार त्यांना त्यानंतर सुचला. हो, आणि तोच विचार सामान्य सापेक्षतावादाचा म्हणजे जनरल रिलेटिव्हिटीचा पाया ठरला. तो विचारप्रयोग नेमका काय होता? 1907 मध्ये ते पेटंट ऑफिसमध्येच बसले होते आणि अचानक त्यांच्या मनात एक विचार आला. समजा एक माणूस एका खिडक्या नसलेल्या बंद लिफ्टमध्ये आहे आणि ती लिफ्ट वेगाने खाली पडत आहे. त्या माणसाला स्वतःचं वजन जाणवेल का? खाली पडताना? उत्तर आहे नाही. तो पूर्णपणे वजनरहित म्हणजे वेटलेसनेस अनुभवेल, हवेत तरंगल्यासारखा. बरोबर. पण वरवर पाहता हे साधे भौतिकशास्त्र वाटते नाही का? हो, म्हणजे लिफ्ट तुटून खाली पडल्यावर माणसाला वजन जाणवणार नाही, यात इतकं क्रांतिकारी काय होतं? इथेच तर आइन्स्टाईन यांची हुशारी आहे. त्यांनी यातून समतुल्यता तत्व किंवा इक्विव्हॅलन्स प्रिन्सिपल ओळखलं. त्यांनी विचार केला की जर तीच बंद लिफ्ट अंतराळात नेली, जिथे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नाही, आणि का रॉकेटच्या सहाय्याने तिला वरच्या दिशेने ढकलले तर काय होईल? अच्छा, आतल्या माणसाला तोच दाब जाणवेल जो त्याला पृथ्वीवर उभ्या असताना जाणवतो. त्याला वाटेल की त्याच्या खाली एखादा ग्रह आहे जो त्याला खेचत आहे. अगदी तंतोतंत. यावरून आइन्स्टाईन यांनी सिद्ध केले की प्रवेग म्हणजे ॲक्सेलरेशन आणि गुरुत्वाकर्षण हे दोन्ही मुळात एकच आहेत. म्हणजे न्यूटनने जे सांगितलं होतं की गुरुत्वाकर्षण ही एक ओढणारी शक्ती आहे, ती संकल्पनाच मुळात चुकीची होती. हो, न्यूटनला गुरुत्वाकर्षण कसं काम करतं ते माहीत होतं, पण ते का काम करतं हे त्याला सांगता आलं नाही. आइन्स्टाईन यांनी दाखवून दिलं की गुरुत्वाकर्षण ही कोणतीही ओढणारी शक्ती नाही, तर तो अवकाशाचा वक्रपणा आहे. हे समजण्यासाठी आपण ते ट्रॅम्पोलिनवरील बॉलिंग बॉलचं उदाहरण घेऊ शकतो का? हो, ते एकदम उत्तम उदाहरण आहे. म्हणजे जर आपण एक मोठा रबराचा ताणलेला पडदा घेतला आणि त्याच्या मध्यभागी एक जड लोखंडाचा गोळा ठेवला तर तो पडदा खाली वाकेल. आता जर आपण एखादी छोटी गोळी त्या पडद्यावर सोडली तर ती त्या मोठ्या गोळ्याच्या दिशेने घरंगळत जाईल. बरोबर. तिथे जावे लागते. आपले विश्व ही अशीच एक चादर आहे आणि मोठे ग्रह त्यांच्या वस्तुमानामुळे ती अवकाशरूपी चादर वाकवतात. अगदी सोप्या भाषेत सांगितलात तुम्ही. हीच सामान्य सापेक्षतावादाची मुख्य संकल्पना आहे. पण कसं आहे, लिफ्टमधल्या त्या एका विचारप्रयोगाचं गणितात रूपांतर करण्यासाठी आइन्स्टाईन यांना तब्बल 10 वर्ष लागली. हा प्रवास सोपा नव्हता. 1 मिनिट, म्हणजे विशेष सापेक्षतावादाचा शोध अवघ्या काही आठवड्यांत लागला, पण या सामान्य सापेक्षतावादासाठी 10 वर्ष का लागली? आइन्स्टाईन गणितात कच्चे होते का? नाही, ते गणितात अजिबात कच्चे नव्हते.
त्यांना निसर्गाचे नियम पटकन समजायचे, पण ते गणितात मांडण्यासाठी त्यांना अत्यंत प्रगत गणिताची गरज पडली. म्हणजे जे आपण शाळेत शिकतो त्यापेक्षा वेगळं गणित. होय, त्यांना नॉन युक्लिडियन भूमिती वापरून अशा जगाचं गणित मांडायचे होते जे सपाट नसून वक्र आहे. यासाठी त्यांनी त्यांचे गणितज्ञ मित्र मार्सेल ग्रॉसमन यांची मदत घेतली आणि हे प्रगत गणित आत्मसात केलं. अच्छा. आणि मग 1915 मध्ये त्यांनी ही सामान्य सापेक्षतावादाची समीकरणं पूर्ण केली आणि या सिद्धांताची खरी परीक्षा 1919 मध्ये झाली, जेव्हा आर्थर एडिंग्टन यांनी सूर्यग्रहणाच्या वेळी आइन्स्टाईन यांचा सिद्धांत तपासून पाहिला. हो, आणि एडिंग्टनच्या निरीक्षणांनी हे सिद्ध केले की सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्यांचा प्रकाश खरोखरच वाकत होता. एका रात्रीत आइन्स्टाईन जागतिक कीर्तीचे सुपरस्टार बनले. पण आता आपण कथेच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे एका मोठ्या विरोधाभासाचा जन्म होतो. आइन्स्टाईन यांनी विश्वाच्या मोठ्या रहस्यांचा उलगडा केला खरा, पण जेव्हा विज्ञानाचा मोर्चा सूक्ष्म अणूंच्या आतील जगाकडे वळला, तिथे मात्र भौतिकशास्त्र एका अशा वळणावर गेले जे आइन्स्टाईन यांना अजिबात मान्य नव्हते. येथूनच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि एकाकी संघर्ष सुरू होतो. पण गंमत बघा, 1905 मध्ये आइन्स्टाईन यांनीच तर प्रकाशाचा क्वांटाचा शोध लावून क्वांटम मेकॅनिक्सचा पाया रचला होता ना. हो ना, पण नंतर नील्स बोर आणि वर्नर हायझेनबर्ग यांसारख्या शास्त्रज्ञांनी क्वांटम सिद्धांताला एक वेगळीच दिशा दिली. हायझेनबर्ग यांनी अनिश्चिततेचा सिद्धांत किंवा अनसर्टन्टी प्रिन्सिपल आणला. हां, या सिद्धांतानुसार सूक्ष्म कणांचे वर्तन हे केवळ शक्यतेवर म्हणजे प्रॉबॅबिलिटीवर अवलंबून असते, असंच ना. बरोबर, सूक्ष्म जगात काहीच निश्चित नसतं. पण आइन्स्टाईन यांचा कारण आणि परिणाम म्हणजे कॉझॅलिटी यावर गाढा विश्वास होता. त्यांनी बंड पुकारले आणि प्रसिद्ध वाक्य उच्चारले, अगदी तेच. देव विश्वाशी फासे खेळत नाही, गॉड डज नॉट प्ले डाईस. अगदी तेच. विश्वाचा कारभार हा नियमांनी चालतो, जुगारासारखा नाही, हे त्यांचं ठाम मत होतं. म्हणजे हे एखाद्या रहस्यकथेचा पहिला चॅप्टर लिहून तो दुसऱ्या लेखकांकडे देण्यासारखं आहे. आणि जेव्हा ते लेखक कथेचा शेवट जादू किंवा भुताटकीने करतात, तेव्हा मूळ लेखकाला राग येतो. तसंच काहीचं आइन्स्टाईन यांच्या बाबतीत झालं. खूपच समर्पक उपमा आहे ही. आणि म्हणूनच त्यांनी क्वांटम मेकॅनिक्स अपूर्ण असल्याचे दाखवण्यासाठी EPR पॅराडॉक्ससारखे अनेक विचार प्रयोग मांडले. त्यांनी स्पूकी ॲक्शन ॲट अ डिस्टन्स या कल्पनेला कडाडून विरोध केला. एक मिनिट, पण ज्या माणसाने न्यूटनसारख्या दिग्गजाचे नियम मोडून काढले, तोच माणूस या नवीन क्वांटम नियमांचा स्वीकार का करू शकला नाही? ते इतके का अडून राहिले? कारण आइन्स्टाईन यांचा निसर्गाच्या ठराविक नियमांवर आणि ऑब्जेक्टिव्ह रियालिटीवर ठाम विश्वास होता. तुम्ही बघत नसतानाही चंद्र तिथेच असतो असं ते मानायचे. क्वांटम मेकॅनिक्समधील हे चमत्कार त्यांना अशक्य वाटायचे. आणि हीच अनिश्चितता दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची 30 वर्ष एका अशक्यप्राय शोधात व्यतीत केली ना. होय, गुरुत्वाकर्षण आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम यांना एकत्र करून युनिफाईड फील्ड थेअरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना यश आलं नाही. आणि या काळात ते तरुण पिढीतील शास्त्रज्ञांपासून दुरावले गेले. त्यांना एक हट्टी जुने विचारवंत मानलं जाऊ लागलं. सुरुवातीला ज्याने पारंपरिक विज्ञानाविरुद्ध बंड केले, तोच शेवटी पारंपरिक विज्ञानाचा रक्षक बनला. दुर्दैवाने हो. मग आइन्स्टाईन यांनी त्यांच्या करिअरचा उत्तरार्ध वाया घालवला असे म्हणता येईल का? नाही, मी तसं अजिबात म्हणणार नाही. आइन्स्टाईन यांच्या सततच्या प्रखर विरोधामुळे आणि अवघड प्रश्नांमुळे क्वांटम शास्त्रज्ञांना स्वतःचे सिद्धांत अधिक अचूक आणि मजबूत करावे लागले. त्यांच्या विरोधाने विज्ञानाचाच फायदा झाला. हे खूपच भारी आहे. आइन्स्टाईन हे विरोधाभासांनी भरलेले एक सुंदर व्यक्तिमत्व होते. पेटंट ऑफिसमधील एक सामान्य कर्मचारी ते जगातील सर्वात लोकप्रिय शास्त्रज्ञ असा त्यांचा प्रवास राहिला. हो, त्यांनी कठीण गणिताची जागा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहणाऱ्या साध्या चित्रांनी घेतली. पण जाता जाता श्रोत्यांसाठी एक अत्यंत रंजक विचार मांडायचा आहे मला. आइन्स्टाईन यांनी आपले गुरुत्वाकर्षणाचे सूत्र जुळवण्यासाठी त्यात एक कॉस्मोलॉजिकल कॉन्स्टंट टाकला होता. होय, ज्याला ते नंतर आयुष्यातील सर्वात मोठी चूक किंवा ग्रेटेस्ट ब्लंडर म्हणाले होते. बरोबर. पण आजचे आधुनिक शास्त्रज्ञ शोधून काढत आहेत की डार्क एनर्जी आणि विश्वाचा वाढता विस्तार समजून घेण्यासाठी कदाचित तीच चूक सर्वात महत्त्वाची ठरू शकते. म्हणजे आइन्स्टाईन यांच्या चुकाही आजच्या विज्ञानापेक्षा हुशार ठरत आहेत. हा, अगदी खरं आहे. निसर्ग त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक गुंतागुंतीचा निघाला. नक्कीच. तर या सखोल आणि रंजक चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. श्रोत्यांनी या विषयावर स्वतः अधिक वाचून नवनवीन गोष्टी शोधाव्यात असा विचार सोडून आपण आज इथेच थांबूया.